पुणे जिल्ह्यातील शिरूर शहर आता रांजणगाव MIDC व सुपे MIDC मुळे झपाट्याने विकसित होत असून बाहेरून अनेक गृहप्रकल्प येथे येत आहेत। त्यांचा सामना करत येथीलच नीतू असोसिएट्स व नम्रता डेव्हलपर्स हे नक्षत्र या नावाने गेली अनेक वर्षापासून देखणे गृहप्रकल्प ग्राहकांना देत आहेत आणि ग्राहकही या नाविन्यपूर्ण गृहप्रकल्पात खूप समाधानी असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे। लोकांच्या आणखी मागणीमुळे नक्षत्रने नगर परिषद हद्दीत आनंद सोसायटी समोर रामलिंग रोडवर नक्षत्र अरोमा व नक्षत्र सॅफ्रॉन असे दोन भव्य अशा रेसिडेन्शियल टॉवर्सचे काम नव्याने हाती घेतले असून त्याचे बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल व आमदार अशोक बापू पवार यांच्या शुभ हस्ते थाटामाटात व भव्य असे भूमिपूजन झाले। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, शरद कला क्रीडा मंच पुणेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, उद्योगपती राजेंद्र जासूद, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बाबूराव पाचरणे, माजी नगराध्यक्ष गुलाब धाडीवाल, माजी उपनगराध्यक्ष नेमीचंद फुलफगर, माजी आदर्श सरपंच अरुण घावटे, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष पवार, उद्योगपती सचिन कातोरे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य झाकीर खान पठाण, माजी सरपंच पांडुरंग अण्णा थोरात, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, संघपती भरत चोरडिया, मनसुख गुगळे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, माजी नगरसेवक संतोष भंडारी, विठ्ठल पवार, संजय देशमुख, विनोद भालेराव, अभिजित पाचरणे, मुझफ्फर कुरेशी, निलेश गाडेकर, सचिन धाडीवाल, सुनील बाफना, मंगेश खांडरे, मुन्ना शेख, रामलिंगचे माजी सरपंच विठ्ठल घावटे, उपसरपंच बाबाजी वरपे, माजी सरपंच मल्हारी मलगुंडे व मोहन चिखले, गोल्डमॅन अंकुश बांदल, आदेश गुंदेचा, मयूर थोरात, वर्धमान रुनवाल यांच्यासह विविध पक्ष, संघटना, संस्था व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच व्यापारी बांधव, पै पाहुणे, मित्रमंडळी व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले तर आभार डॉक्टर रवीन बोरा यांनी मानले। कार्यक्रमाचा शेवट रुचकर मिष्टान्न भोजनाने झाला तर नाशिकचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक सलीम खान यांच्या जुन्या गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली। या प्रोजेक्टचे संचालक वैभव खाबिया, नितीन मुथा, पवन कोठारी, मयूर नहार, डॉक्टर रवीन बोरा व सचिन भंडारी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले तर प्रास्ताविक आर्किटेक्चर कल्पेश चोरडिया यांनी केले। याच रेसिडेन्शियल गृहप्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। साथ तेरे रहेंगे सदा, तुमसे न होगे जुदा। के अरमां हुए पूरे दिल के, ऐ मेरी जान तेरी मेरी बनते। या नूतन प्रकल्पाचं भूमिपूजन झाले ते आपल्या नगरीचे सुपुत्र ज्येष्ठ उद्योगपती आदरणीय प्रकाशजी धारीवाल असलेले मित्रांनो, प्रकल्प
या ठिकाणी उभे करणारे आपले सहकारी नितीनजी मुत्था, वैभव खाविया, मयूर नहार, डॉक्टर रवीन बोरा, पवनजी कोठारी, सचिनजी भंडारी, ही 6 जणांची टीम शिरूर शहरामध्ये चांगले चांगले प्रकल्प उभे करताना आपण पाहतोय। आमचे सहकारी जाकीर खान पठाण, खरं म्हणजे त्यांना भाषणाची संधी द्यायची होती, परंतु वेळेअभावी जाकीरबाई ते काय योजना ज्या वेळेला या केटीवरनं केली त्यावेळेला वाटतं शहीद खान पठाण साहेब त्यात प्रमुख होते। आज सुद्धा हे करत असताना फ्लॅट वाढतात, लोक पाण्याची योजना काय, घोड धरणातनं 56 कोटी रुपयाची योजना मंजूर केलेली आहे। ते लवकरच पाणी इथं आपल्याला मिळणार आहे। आपल्याला घोडचं पाणी आणलं पाहिजे, चांगलं पाणी लोकांना दिलं पाहिजे। कोटी रुपयाचा रस्ता नुसता नावरे फाट्यापासून ते करडे गावापर्यंत काम चालू आहे आणि शिवाय तो जो आडवा 13 कोटी रुपयाचा निधी आहे तो पण रस्ता रुंदीचं काम चाललंय। सगळ्या परिसराचं वैभव बदलणार आहे। आता नगरपालिकेकडे आपण जवळपास 15 कोटीचा निधी पडलेला आहे। ते काही कामं मोठी सुरू करायच्यात। मुंबईमध्ये आपण पाहतो की SRAची योजना आहे पुनर्विकास, तसंच शिरूर शहरामध्ये जिथं झोपड्या आहेत तिथंच त्यांना चांगले टावर उभे करून देणं आणि सरकारची नियमावली 250 स्क्वेअर फूट आहे ती वाढवणं, ती 400 स्क्वेअर फुटापर्यंत या कुटुंबांना घरं देणं, पूर्णपणे बदलणं, हे पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे। म्हणून त्याच्याही पाठीमागं उभा आपण करताय। ग्राहकाकडे निश्चितपणे आमचे सगळे सहकारी बारकाईने लक्ष देतील आणि एक लोकांना चांगला आनंददायी असा फ्लॅट ते देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। त्यांच्या आजच्या या सगळ्या नवीन प्रकल्पाला मनापासून शुभेच्छा देतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रोजेक्टचे नाव दोन टॉवर त्याच्यात आहे आमचे शिरूरचे आणि ज्यांनी आम्हाला नगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये खूप चांगले कार्य केले असे कल्पेशजी चौडिया की माहिती आपल्याला दिली। नगरपालिकेची बिल्डिंग करताना सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान त्या ठिकाणी आहे। मग कामानिमित्त कोणी बाहेरगावी राहत असेल तरी शेवटी आपली जन्मभूमी, कर्मभूमी, मातृभूमी ही आपली शिरूर आहे आणि शिरूरचा अभिमान। मी कामानिमित्त थोडा पुण्याला आणि शिरूरला दोन्ही ठिकाणी राहतो। मला जर कोणी जाणलं पुण्याचं म्हणतो, मी पुण्याचा नाही आहे, कामानिमित्त पुण्याला राहतो मी, पण मी आहे तो शिरूरचाच आहे आणि शिरूरचाच राहणार आहे। हे खरं वेगळं आहे की इथे आपलं पुण्यात आपलेपणा, तो पैशाचा आपलेपणा मिळेल आणि इथं आत्मीयतेचा आपलेपणा आपल्याला मिळेल। तर आपली ही जन्मभूमी, कर्मभूमी ही सगळी शिरूर आहे आणि शिरूरमधलं मी जर अर्ध्या दिवसात जर शिरूरमध्ये नाही आलो तर मला करमत नाही। मी भले 2 तास येऊन परत, पण शिरूरमध्ये आल्याशिवाय मला बरं वाटत नाही। ते आपली जुडलेली आहे। पुण्यात व्यवसायानिमित्त राहावं लागतं, पण शिरूरचं नातं हे खंडित ते जपलं, तो जपण्याचा प्रयत्न मी आत्ता करतोय। काहीतरी तो न करण्याचा प्रयत्न मी करतोय। खूप चांगल्या प्रकारे यांनी केले। सगळेजण तळमळीने प्रत्येकजण आपापला व्यवसाय करून बिल्डर लाईनमध्ये काम करतायत आणि यांची 5वी स्कीम त्यांची इथे, म्हणजे 4 स्कीम कंप्लीट झाल्या आणि 5वी स्कीम आहे। परवाच मला 6 जणांनी मिळून चांगला असा संकल्प इथं केला आहे आणि नक्षत्र नावाने केला आहे। त्यांच्या ऑलरेडी नक्षत्र नावाने या 3-4 स्कीम ऑलरेडी शिरूरमध्ये झाल्या आहेत। तर मला वाटतं संजय भाऊने सांगितलं होतं त्यांची संकल्पना संजय पण व्हायला पाहिजे। आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सेवा ही पण तितकीच महत्त्वाची आहे। तर मुलं त्यांनी काश्मीरमधनं आणली होती आणि त्यांचं स्कूल इथे त्यांनी चालू केलं आणि त्यापासून सरहद्द मला वाटलं पहिलं काहीतरी त्याच्यात राजकारण असेल असं माझं मत होतं, पण आमचे संजय भाऊ तसे क्लासमेट आहे। लहानपणी आम्ही 1ली ते 4थी शिरूरमध्ये नगरपालिकेच्या शाळेमध्ये आम्ही शिकलेले आहोत। तर मला वाटलं काहीतरी राजकारण असेल, पण सरहद्द खरंच इतकं चांगलं काम ते करतायत आणि शिरूरचे असल्यामुळे मी पण शिरूरचाच आहे, त्याच्यामुळे तो अभिमान शिरूर करायला पाहिजे आज आहेत। आणि ते आमच्या वडिलांचे क्लासमेट आहे आणि त्यांचा मुलगा माझा क्लासमेट आहे आणि हा योगायोग म्हणायला पाहिजे आणि खूप चांगलं काम ते पण सरहद्दच्या माध्यमातून करतात। हवेलीचे कार्यसम्राट खरं आज भूमिपूजन त्यांनी ठेवलंय, पण चांगलं काम करतात। आपण पण इतक्या बहुसंख्य जण इथे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाला। आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत इथपर्यंत आलेले आहेत. मला एक नाव घ्यायचं व्यासपीठावर राहिलं ते संजय नहार, आमचे मित्र. आमचे आशिष मयूर हे जेव्हा येतात तेव्हा खरं म्हणजे मला सारखं वाटत होतं की चुकीच्या माणसाला वर बसवलंय, कारण बिल्डरांच्या कार्यक्रमाला जाण्याची काही माझी परंपरा नाही आणि बिल्डर आम्हाला बोलवत पण नाहीत. इतकंच आहे की या चौघांसाठी की जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील, आता पैसे येणारच आहेत कारण तुम्ही स्कीम चांगली केलेली, तुम्ही विसरू नका. ते त्यांच्यासाठी जर खर्च करता आले, म्हणजे एकीकडे पैसे मिळवा आणि दुसरीकडे खर्च करा. मी एक किस्सा सांगा आहे की आपण त्याच्यासाठी जर काही केलं तर तो कधी विसरत नाही. म्हणजे आपण इमारती बांधतो आपण आणि इमारती बांधून झाल्यावर बऱ्याचदा आपण शेडजी होऊन जातो आणि विसरून जातो की आपलं काहीतरी नातं समाजाशी सांगायचं आहे. वैभव मयूर सर्वांना की जशा बिल्डिंगी बांधल्या तशी एखादी शाळा पण बांधा, तसं एखादं तुम्ही हॉस्पिटल पण बांधा आणि ते बांधत असतात आहे. त्याचं उद्घाटन भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. समाजामध्ये आणि सर्व ठिकाणी चांगलं काम करणारे तरुण एकत्र आले आणि त्यांचा विश्वास संपादन केला तर त्यांना आयुष्यात काहीच कमी पडत नाही. असे तरुण एकत्र येऊन ज्यावेळेला अशी स्कीम तयार करतायत त्यावेळेला या शहराच्या या परिसराच्या वैभवात भर पडेल. अशा पद्धतीचं काम त्यांच्या हातून या ठिकाणी निश्चितपणाने होईल. व्यवसायाबरोबर इतरही गोष्टींची जबाबदारी त्यांनी स्वीकारून समाजाच्या हितासाठी आपल्याला काय करता येईल ही भूमिका ते निश्चितपणाने घेतील आणि एक चांगलं काम या ठिकाणी उभं करून दाखवतील असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. उपस्थित सर्वांच्या वतीने अतिशय मनापासून त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शब्दसुमनांचा उपहार ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्दसुमनांचा उपहार. आपला मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी, आज मानतो आपले मनापासून आभार. आदरणीय अध्यक्ष महोदय श्री अशोक बापू पवार, तसेच प्रकाश भाऊ धाडीवाल आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर यांचे मी नम्रता डेव्हलपर्स आणि नीतू असोसिएट्सतर्फे हार्दिक आभार मानतो. तसेच सरस संस्थेचे संजय नहार, लक्ष्मीकांतजी खाबिया, राहुलदादा पाचरणे, अशोक राजेंद्र जासूद, सुभाष पवार, पांडुरंगांना थोरात, जाकीर भाई पठाण, तसेच सर्वांचे हार्दिक आभार मानतो. पण ह्या 6 जणांनी या ठिकाणी भव्याच्या 2 टावर उभारणार आहात, तर या ठिकाणी भव्याचा मोठा कार्यक्रम तुम्ही भूमिपूजनाचा केला आहे, काय सांगाल तुम्ही याबद्दल? आजपर्यंत केलेले प्रोजेक्ट आणि त्यामध्ये आम्हाला मिळालेला कस्टमरचा किंवा इथे राहणाऱ्या ग्राहकांचा जो मला प्रतिसाद मिळालेला आमच्या ग्रुपला, तर नक्षत्र या ग्रुप, नीतू असोसिएट आणि नम्रता डेव्हलपर्स यांच्यातर्फे जो आम्हाला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे, त्या प्रतिसादाला पाहून आम्ही नक्षत्र सॅफ्रॉन आणि नक्षत्र ॲरोमा हे 2 टॉवर उभे करत आहोत. शिरूर शहराला साजेसा काम या नक्षत्र ग्रुपमध्ये करायची सवय आणि 100% आम्ही ते लोकांच्या ज्या भावना आमच्याकडनं आहेत, अपेक्षा ज्या आमच्याकडनं आहेत त्या पूर्ण करायचा 100% एक प्रयत्न आम्ही करत आहोत आणि यापुढेही तो करत राहू. नितीन शेट्टी, या स्कीममध्ये विशेष काय आपण सुविधा देत आहे? शिरूरमध्ये आम्ही एक नवीन संकल्पना आणतो आहे, रूपटॉप ॲम्युनिटीज म्हणून, जी आजपर्यंत शिरूरमध्ये नाही झालेली. ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या सगळ्या तुम्हाला रूपटॉपवरती मिळतील. म्हणजे जिम आहे, कम्युनिटी हॉल आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, चिल्ड्रन प्ले एरिया आहे, प्लस फ्लॅटला जे आम्ही AC, वॉटर प्युरिफायर, इन्व्हर्टर, सोलर ज्या स्पेसिफिकेशन जे आहेत ते आम्ही तसेच कंटिन्यू करतो आहे. ॲम्युनिटीज रूपटॉपला घेतं. यामध्ये तुम्हाला 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK, जी शिरूरमध्ये आजपर्यंत 3 BHK आणि 4 BHKची कन्सेप्ट नव्हती, फक्त 2 BHKमध्येच लोक राहत होते. तर ज्यांना सेकंड होम घ्यायचं किंवा ज्यांना न्यू होम घ्यायचं आहे त्यांनी नक्षत्रकडं 100% यावं. आम्ही त्यांच्या आशा, अपेक्षा, त्यांना जे एक्सपेक्टेड आहे, ज्या सायझेस त्यांना हव्या आहेत त्या सगळ्या सायझेसमध्ये आमच्याकडे 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK अवेलेबल आहेत. या ठिकाणी शिरूरमध्ये आपण बरेच प्रोजेक्ट केलेत. हा कितवा नक्षत्र प्रोजेक्ट आहे? हा आपला 7वा प्रोजेक्ट आहे आणि पहिले 6 प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने आम्ही हाताळलेले आहे. तुम्ही हेच सगळेजण 6 जण होते की पूर्वी 5 जण होते? पूर्वी 5 बी होते आणि काही प्रोजेक्टमध्ये एक समजा कमी जास्त असं 6 जण होते. डॉक्टर साहेब, काय सांगाल आपण आजच्या प्रोग्राममध्ये? नाही, मला नक्कीच आज सांगताना अत्यानंद होतोय की आज मी आणि माझा ग्रुप नम्रता डेव्हलपर्स आणि नीतू असोसिएट्स शिरूरसाठी, शिरूरच्या वैभवात भर घालणारं आम्ही एक प्रोजेक्ट करत आहोत आणि सगळे पार्टनर आम्ही एकसंध आहोत. त्यामुळे आम्ही फार उत्तम रीतीने कार्य करू अशी आम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही सांगा की सर्वसामान्यांना हा प्रोजेक्ट परवडेल का आणि कसं? सर्वसामान्यांच्या बजेटमध्येच आम्ही रेट काढलेले आहेत. ॲम्युनिटीज सगळ्या लॅव्हिश देत आहोत
त्या हिशोबाने सगळ्या कस्टमरला ते परवडण्यासारखे आहेत. सचिन शेठ, पुण्यासारखं प्रोजेक्ट या ठिकाणी होणार आहे, तर काय तुम्ही सांगाल इथं? आता बरेचसे क्लायंट्स आमचे असे आहेत की ज्यांचा शिरूरमध्ये बिझनेस आहे पण राहतात किंवा पुण्यात राहण्याची इच्छा आहे, पुण्यासारख्या ॲम्युनिटीज त्यांना पाहिजे, त्यांची डिमांड होती. त्यांना दृष्टिकोनात ठेवून आम्ही हा प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे. त्यांना पुण्यासारख्या सुविधा आम्ही शिरूरमध्ये पण पुण्याच्या बऱ्याचशा कमी बजेटमध्ये इथे त्यांना प्रोव्हाइड करत आहोत. थँक्यू. आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपल्या प्रोजेक्टला. थँक्यू.